श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. योग रहस्य. योग मार्गात प्रगती व्हावी अशी अनेकांची इच्छा असते. यासाठी ते प्रसिद्ध सुप्रसिद्ध अशा तथाकथित साधूंना शरण जातात व तेथे गेल्यावर त्यांची चांगलीच फसगत होते. संपूर्ण आयुष्याचे नुकसान होते ते वेगळेच. माझ्या माहितीतील एका तरुण युवकाची योग मार्गात प्रगती अशी व्हावी अशी खूप इच्छा होती. त्या युवकाच्या वडिलांनी त्याला बरेच समजावून सांगितले, परंतु काहीच उपयोग झाला नाही. तो एका तथाकथित योग्याला शरण गेला. 30 वर्ष त्या योग्याची मनोभावे सेवा करूनही त्याची आध्यात्मिक काळीही मात्र प्रगती झाली नाही. उलट पिशाच्या शक्तींनी त्याचे शरीर भरून गेले. गांजा व अंमली पदार्थ व्यसनात बुडून गेला. पुढे त्याचे काय झाले ते समजण्यास मार्ग नाही. भारतातील तसेच जगातील लाखो लोकांची अध्यात्माच्या नावाखाली दररोज फसवणूक होत आहे व याला काहीही उपाय नाही. या अध्यात्माच्या योग मार्गातील काही प्राथमिक गोष्ट सांगत आहे. एवढ्या गोष्टी जर करायला जमल्या तर पुढील गोष्टी शिकवणारा कोणीतरी आपोआप भेटेल. अध्यात्मात प्रगती करून इच्छिणाऱ्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. कधीही कोणाच्या नादी लागू नये. ते फारच घातक असतं. कधीही संपूर्ण जन्म फुकट जाण्याची शक्यता त्याने निर्माण होते. जेथे असाल त्या परिस्थितीत असाल तेथेच अध्यात्मात प्रगती करण्याचा प्रयत्न करा. मुद्दाम वातावरण बदलून अध्यात्मात प्रगती होत नाही, उलट आपण जास्त अडचणीत येतो. आध्यात्मिक प्रगती हा विषय तुमच्या आत्म्याशी संबंधित असल्याने संबंधी नीट विचार करून साधना करा. योग्य प्रकारे साधना केली असता अध्यात्मात प्रगती होते. चुकीची साधना अयोग्य साधना केली असता आध्यात्मिक प्रगती होण्याऐवजी अधोगती होते. त्राटक साधना म्हणजे काय? त्राटक साधनेची मनाची एकाग्रता साध्य करता येते. एखाद्या सिद्ध पुरुषाच्या फोटोकडे 1-2 मिनिटं एकटक बघत राहावे. 1-2 मिनिटांनंतर डोळे मिटावे. असे 10-20 दिवस केल्यानंतर 5 मिनिटे ही त्राटक साधना करावी व हळूहळू वाढवत 15 मिनिटं करावी. अशा प्रकारे 1.5 वर्ष साधना केल्यानंतर मनाची एकाग्रता होऊ लागते. जर 1.5-2 वर्ष साधना करूनही मनाची एकाग्रता साध्य होत नसेल तर प्रारब्ध अशुद्ध आहे असे समजून ईश्वर सेवा करावी. मन एकाग्र होऊ लागल्यानंतर डोळे मिटून भूमध्यामध्ये पाहावे व श्वासावर लक्ष ठेवावे. आपल्याला काही दिसो अथवा न दिसो भूमध्यामध्ये एकटक पाहत श्वासावर लक्ष ठेवून मनातल्या मनात एखाद्या मंत्राचा जप करावा. अशी दररोज किमान सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास सेवा करावी. हळूहळू का होईना वेळ वाढवावा. 3 तासापर्यंत दररोज साधना करावी. मिटलेल्या डोळ्यासमोर सुरुवातीला अंधार दिसतो. नेटाने अनेक वर्ष साधना केल्यानंतर प्रकाश व विविध दृश्य दिसू लागतात. काही लोकांना ध्यान करायला सुरुवात करताच काही दिवसातच विविध प्रकारची दृश्य दिसू लागतात. याचे कारण त्यांची पूर्वजन्मी साधना केलेली असते. येथे एक धोकाही असतो. पुष्कळ वेळा दिसणारी दृश्य ही अनाकमूलक व भ्रममूलक असतात, स्वप्नासारखी असतात. अज्ञानमूलक भ्रममूलक मायादृश्य दिसण्यापेक्षा काहीही न दिसलेले जास्त चांगले. कुठले दृश्य मायादृश्य आहे हे कुठले दृश्य ब्रह्मदृश्य आहे हे ज्याचे त्याचे अभ्यासाने ठरवावे लागते. थोडीफार मायादृश्य दिसली की आपण महान योगी झालो असे लोकांना वाटते. मग ते येणाऱ्या थाटात वावरू लागतात. परंतु अशा लोकांच्या मनाचा संकुचितपणा, स्वार्थ इत्यादी दुर्गुण गेलेला नसतात. अंतःकरणात सुईच्या टोका एवढा स्वार्थ, अहंकार इत्यादी दुर्गुणांचा अंश शिल्लक राहिला तरी परमेश्वर दर्शन होत नाही. आपल्यामध्ये सद्गुण वाढू लागले, शांती व आनंद वाढू लागला की आपली प्रगती बरोबर होत असते. ध्यान दृश्यावरून प्रगती ठरवू नये. मी एक अशी व्यक्ती पाहिली आहे जिला बरीच ध्यान दृश्य दिसत असते. आपल्याला दिसणारी ध्यान दृश्य म्हणजे ईश्वर साक्षात्कार असे तिला वाटू लागले. या मार्गातील
काहीच गंध नसलेले एक दोन साधू संतांना तिने आपली ध्यानदृश्य सांगितली. त्या साधू संतांनी तिची खूप वाहवाह केली. त्यामुळे ती व्यक्ती आणखीनच संतुष्ट झाली. लगेच तिने आपले प्रचारण नेमले व दुकानदारी सुरू केली. कालांतराने ध्यानदृश्य दिसणे बंद झाले, पण दुकानदारी मात्र चालू राहिली. खऱ्या साधकांनी अशा ध्यानदृश्यांना फसू नये. नेहमी लक्षात ठेवावे, ध्यानदृश्य ही 3 प्रकारचे असतात. नंबर 1, आनंदमय दिव्य दृश्य दिसतात. ध्यानमार्गात प्रगती होत असते असे सांगणारे माइलस्टोन असतात. आपण या सर्व माइलस्टोनना पार करून पुढे पुढे जात राहायचे असते. नंबर 2, या दुसऱ्या प्रकारच्या ध्यानदृश्य मायावी असतात. ध्यानाला बसल्यावर गाढ झोप येते व तंद्रावस्थेत लांबलचक स्वप्न पडतात. स्वप्नात देव देवता, साधू संत, जंगल, पर्वत, दर्या, ऋषी इत्यादी दिसतात. ही दृश्य पाहून साधकाला आनंद होतो, परंतु या दृश्यांनीही साधकाने फसू नये, कारण ही दृश्ये मायावी असण्याची शक्यता असते. वरील 2 प्रकारापैकी कुठल्याही प्रकारची दृश्य दिसली तरी साधकाने त्यांना फार महत्त्व देऊ नका. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे पुढे जात राहायला हवं. एका व्यक्तीला असे ध्यानदृश्य दिसू लागले. त्यातील काही ध्यानदृश्य मी आपल्याला सांगते. एकदा त्या व्यक्तीने पाहिले, एक सत्पुरुष प्रकट झाला व म्हणाला, माझ्या मागोमागं चल. साधक व्यक्ती त्या साधूच्या मागोमागं जाऊ लागले. खूप दूर चालत गेल्यानंतर एक गुहा दिसली. गुहात नवनाथ बसलेले होते. साधकाने नवनाथांना नमस्कार केला व ध्यानदृश्य संपले. आणखी एका साधकाने ध्यानामध्ये असंख्य ज्योती पाहिल्या. त्या सर्व ज्योती एकत्रित होऊन त्या साधकाला एका देवीचे दर्शन घडले. वर वर्णन केलेली दृश्य जरी खूप चांगली व सुंदर दिसत होती, तरीही आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने ती अयोग्य असल्याकारणाने मी त्या व्यक्तीला ध्यान बंद करण्यास सांगितले. यावरून आध्यात्मिक प्रगती हा विषय किती अवघड आहे याची तुम्हाला कल्पना आलीच असेल. दुसऱ्या एका व्यक्तीने थोडीफार साधना केल्यानंतर काही दिवसात तिला आत्मे दिसू लागले व हे आत्मे त्या व्यक्तीशी बोलू लागले. या व्यक्तीलाही ती साधना मी बंद करायला सांगितली. हे सर्व दृश्य मायावी होती. तिसऱ्या एकाच आसनावर बसून एखाद्या विशिष्ट मंत्राचा दररोज सकाळी 3 तास व रात्री 3 तास जप केला असता काही दिवसात ध्यानदृश्य किंवा साक्षात दर्शन होऊ लागतात. मंत्र जर सात्विक असेल तर फारसा त्रास होत नाही आणि मंत्र जर तामसिक असेल भयंकर दृश्य दिसतात. कुठल्याही एकाच देवतेची 3 प्रकारची साधना करता येते, सात्विक, राजस आणि तामस. सात्विक म्हणजे या प्रकाराने साधना करताना साधक भक्तिभावाने देवतेचा जप करतो, 2-3 तास जप करतो, त्या देवतेचा ध्यान करतो, मानसपूजा करतो. आणि राजस भक्तीमध्ये देवाला गंध, फूल वाहणे, पूजा, आरती करणे असे प्रकार येतात. तामस या प्रकारामध्ये देवतांच्या नावाने तामस मंत्राचा जप करून देवतेला बळी वगैरे दिले जातात व देवता संपूर्ण वंश होईपर्यंत साधना केली जाते. हा प्रकार अतिशय भयंकर असून यात अतिशय भयंकर दृश्य दिसतात. यावरून एक गोष्ट लक्षात येईल की गणपती या देवतेला ओंकार स्वरूप मानून तिचे ध्यान चिंतन केले असता परमानंद, मोक्ष, समाधी, दिव्यज्ञान याची प्राप्ती होते. याला आपण भक्ती मार्ग म्हणतात. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल व्हिडिओला लाईक करा व जो कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.